नेट्टूर गावामध्ये आहे ग्रामीण भाग. तुम्ही मला नाही कालपासून साप दिसायला नाही. पाऊस आला हलकासा आणि एवढ्या सगळ्या खापऱ्या मला काढावं लागल्या. त्यातून साप हा दिसला होता कालपासून आणि आता मी काढताना खापऱ्यातनं हा साप दिसला. खरं तर ह्या खापऱ्या भरपूर होत्या पण भिवून लोक मला चुकीची माहिती सांगतात. आणि आता जवळपास आम्ही तासभर सगळ्या खापऱ्या काढतोय आणि आता हा तो मला इथं दिसलेला पण आहे. मुंग्यामध्ये पण साप होऊ शकतात. चावल्यानंतर ते मात्र पळ काढतात पण रक्त लागून साप मरतोय म्हणतात, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि हा नाग हा हलकासा मला इथं दिसला पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता तो जायचा प्रयत्न करायला आहे. आपण जेव्हा त्याच्या जातो तेव्हाच ते घाबरतात. नाही तर मुंग्यामध्ये सुद्धा तो हाय लक्षात घ्या चावल्या तरच, कारण स्वतःहून कुठलाही प्राणी कोणाला त्रास देत नाही. मुंगीसुद्धा आपण नेहमी म्हणतो की मुंगीसुद्धा काहीतरी केलं तर चावते, त्याप्रमाणे ती सापालाही काय केली नाही लक्षात घ्या. आणि कालपासून साप दिसतोय म्हणजे साप आपल्याजवळ धोका वाटत नाही. खायला मिळतं, राहायला मिळतं तेव्हा राहू शकतात. आपल्या ठिकाणी ग्रामीण भागात शिनी लाकूड असं काहीतरी सामान असते ते राहणारच लक्षात घ्या. त्यात पण आपण स्वच्छता ठेवायची. खरं तर एवढं सामान काढतो त्यापेक्षाही इथं बिळ नव्हतं म्हणून हा सापडला. साधारण 3-3.5 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे. कशा प्रकारे आपल्या ठिकाणी कित्येक वेळ साप राहू शकतात. कारण काल आलेला नाग हा आज सापडला. नेट्टूर गावामध्ये मी आहे. फणा जरी काढत नसला तरी नाग आहे आणि साधारण 3-3.5 वर्ष वयाचा हा साप आहे लक्षात घ्या. धन्यवाद.